वेळेस बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। महानगरपालिका नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अत्यंत मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली। देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही लढली। आमच्या अध्यक्षांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेच्या विकासाचा आम्ही एक नवा संकल्प केला। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित ग्रामीण महाराष्ट्र आणि डबल इंजिन सरकार याच्या माध्यमातून होणारी कामे शहरी भागात तर आधी आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनतासुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना या आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। तर आधीच त्या ठिकाणी माननीय अजितदादा यांच्या पाठीशी जिल्हा आहेत, पण ठीक आहे, आता त्यांनी त्या ठिकाणी जिल्ह्यांनी जे मत दिलेलं आहे आणि अजितदादाला जरी मत दिलं तरी महायुतीलाच मत दिलं आहे। त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यामुळं ज्या ठिकाणी एकनाथजी असतील ते एकनाथजी, अजितदादाचे पक्षाचे असतील त्याचे अजितदादा, काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा, असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्र दिसेल। मुख्यमंत्री विकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकत आहेत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। त्यामुळं टीका टिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही, निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा प्रचार हा निगेटिव्ह टीका टिप्पणी, व्यक्तिगत टीका टिप्पणीवर आधारित होता। त्यामुळं जनतेने त्यांना नाकारला। साहेबही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यामध्ये मला वाटतं कमी पडले आणि केलंही असेल तरी मला वाटतं जे काही निकाल आहे ते निकाल अत्यंत चुकीचे आहे, म्हणजे अत्यंत वाईट आलेले आहेत महाविकास आघाडीला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। महाविकासाच्या नेमक्या भूमिका चुकत आल्या आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या भूमिका या निगेटिव्हिटीच्या आहेत। त्यांनी पॉझिटिव्ह प्रचार केला पाहिजे होता, विकासाच्या त्या ठिकाणी योजना मांडायला पाहिजे होत्या आणि काँग्रेसची स्थिती देशामध्ये वाईट आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे कारण तिथे व्हिजन नाही आहे। जिथे व्हिजन नाही तिथे जनता नाही, जिथे व्हिजन आहे तिथे लोक आहेत।